देव परिपूर्णतस्तु मे यदक्षरमणपुष्पं मार्गायुष्टयर्वणे सर्वकालदेव प्रसीद परमेश्वर। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी समर्थांचे सुंदर भागवत आचरण विकता केल्या सेवा तुमच्याकडे निवडून घ्या, आवडून घ्या, स्वीकार करून घ्या। केले सेवेत संपूर्णपणे त्याचे प्रदान झाला। तसेच स्वामी समर्थ भक्तमंडळीचे प्रत्येकाचे जन्मस्थान वाशिविदा घराबाजा जातकवादा संबंधला जितुबा क्रीडा निर्माण करून कोणी केले करणे करतो जातका माटका यंत्रा मंत्र तंत्र लिंबू पेढा बाधा निर्माण करून द्या। नवग्रह मंगळा बुध शनी राहू केतू इत्यादी पीडा परिहार करून देऊन अपमृत्यू वरमृत्यू प्रमृत्यू वैरमृत्यू ग्रहमृत्यू नानाविध मृत्यूदोष निर्माण करून द्या। तसेच बाळबुद्ध्यान शिक्षणात आयुष्यात आरोग्यात यशस्वी कीर्ती देवीच्या प्राप्त करून द्या। विविध उद्योगात व्यवहारात व्यापारात धंद्यात अलक्ष्मी निर्माण करून देऊन महालक्ष्मीची स्थिरता वाढवून द्या। तसेच शरीरामध्ये उद्भवशमाना वाता पित्त कफा ज्वरा कुलबाधी शुभ निर्माण करून देऊन सत्ता आरोग्य प्राप्त करून द्या। पुढे तुमची सेवा आराधना मोठे शक्ती भक्तिपूर्ण पाठ शक्ती बुद्धी चैतन्य सद्बुद्धी सद्वासना सत्प्रेरणा सत्कामना वाढून द्या देवा। सर्वतोपरी सांभाळ करा, सदा सुखी ठेवा, कल्याण करा। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। उमेश नाईक आणि त्यांचे कुटुंबीय यांनी आज स्वामी समर्थाचा हा गुरुवार केलेला आहे। सत्यनारायण महापूजा ज्या जोडप्याने केले त्यांचं नाव गोविंद सावंत आणि कुटुंबीय। तर श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री काशी विश्वेश्वर महाराज की जय। आज दुसरा श्रावणी गुरुवार आणि असंख्य भक्त मंडळी तिकडे आलेले आहे। समर्थगड म्हणजे काय? तर समर्थगड म्हणजे एक शिस्त। समर्थगड हे एक असं स्थान आहे ज्या स्थानावरती स्वामीचं वास्तव्य सदैव राहतं। तर का? कारण कितीतरी विभूतीने आम्हाला हे सांगितलेलं आहे इकडे आल्यानंतर जेव्हा त्यांचं इकडं काय लागलं दर्शन घडलं तेव्हा ती स्वामीची शक्ती जी आहे ती एवढा प्रचंड प्रमाणात स्वामी शक्ती आणि विश्वनाथ काशी विश्वेश्वराचं जे अस्तित्व आहे ते इकडे प्रचंड प्रमाणात सापडत आहे। हे आम्ही स्वतः सांगत नाही, तर विभूतीने सांगितलेल्या गोष्टी आहेत। तर आणि ते सांगत असताना त्या विभूतीने आम्हाला एक गोष्ट नमूद करून सांगितलेली आहे। हे सगळं जे घडतंय स्वामीचा वास किंवा काशी विश्वेश्वराचा वास जो इकडे आहे तो फक्त एक कारणामुळे, कारण इकडं तुम्ही एक चांगला भाव एकदम निर्मळ भाव ठेवून इकडं जे भक्ती भावाने इकडं मंत्रमुग्ध होऊन भक्ती जी राहते
जी भक्तीची गंगा वाहते, त्या गंगेसाठी, त्या भक्तीसाठी भगवान इकडं अडून बसलेले आहे. कारण त्यांना सोन्याचा मुकुट नको, सोन्याचा कळस नको, चांदीची पालखी नको, तर त्यांना काय आहे तर चांगला भाव. आणि ज्या भावाने तुम्ही इकडे येताय आणि जो भाव तुम्ही इकडे ठेवताय आणि जो भाव तुम्ही घेऊन जाताय, आपलं सगळ्यांचं आयुष्यातील प्रत्येक जटिल प्रश्न हे सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वामी समर्थ. तर आज सर्वप्रथम पहिला विषय जो घेतो तो म्हणजे गेल्या वर्षापासून आपण एक उपक्रम मुलासाठी सुरू केलेला आहे, किंवा 10 वर्षापासून ते त्याची पुढची वयोमर्यादा नाही आहे. मिनिमम एज इज 10, पण अपर लिमिट जे आहे त्याला लिमिट नाही. घुमट वाद्य आपण वर्ग घेणार आहे, प्रशिक्षण वर्ग. म्हणजे घुमट वाजवायला आपल्याला श्री ओम नाईक शिकवणार आहेत फ्री ऑफ कॉस्ट. आणि त्याची तारीख आहे, सगळ्यांनी जास्त करून मुलांनी लक्षात घ्या, त्याची तारीख आहे 11 ऑगस्ट, म्हणजे पुढचा सोमवार, दुपारी 3:30 ते 5. कटाक्षाने वेळ पाळावी. 3:30 ते 5. रजिस्ट्रेशन तुम्ही खाली आमच्याकडे आतापासून करू शकता. फ्री ऑफ कॉस्ट. 11 तारीख म्हणजे सोमवार ते शनिवार असा 6 दिवसाचा हा वर्ग राहणार आहे. तेव्हा कृपया तुम्ही या वर्गाला आवर्जून उपस्थित राहा. तसंच गणेश चतुर्थीचे 5 दिवस झाल्यानंतर अजून एक म्हणजे 11 दिवसाच्या अगोदर 1 किंवा 2 दिवसासाठी आम्ही आणखी एक वर्ग घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा सूचित करतो. आणि तो वर्ग म्हणजे गणेश मूर्ती चिकन मातीपासून तयार करणे, हा तो वर्ग असणार आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे आता नाही, परंतु श्रावण मास संपल्यानंतर आपण नाव नोंदणी करू शकतो. आणि तो पण वर्ग जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट राहणार आहे. तर हे सगळं लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे दुसरा विषय जो आहे तो म्हणजे तुम्ही उजव्या बाजूला गणपतीच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत ते बघितलेलं आहे. तर हे आपलं 3रं वर्ष आहे. अजून एक उपक्रम म्हणजे पीओपीच्या मूर्त्या आपण वापरू नये यासाठी 3 वर्ष यंदा आपल्या सरकारने बॅन केलेला आहे. परंतु 3 वर्षापासून आम्ही फक्त लोकांना सांगत नाही की वापरू नको, मग ती उपलब्ध कुठे आहे. जसं आपण सांगतो हिंदू धर्मात अगरबत्ती वापरण्यात निषेध आहे. अगरबत्ती हिंदू धर्मात वापरू नये, कारण शास्त्राप्रमाणे बांबू जो आहे तो तिरडीसाठी वापरला जातो. आणि ती तिरडी स्मशानात नेल्यानंतर सुद्धा ते तिरडीचा तो बांबू जो आहे तो बाहेर फेकला जातो, तो जाळला जात नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे बांबू जाळल्याने जो गॅस तयार होतो त्या गॅसच्या माध्यमातून कॅन्सर तयार होतो, कॅन्सर होतो. त्याच्यामुळं आपल्या धर्मामध्ये, आपल्या शास्त्रामध्ये धूप, दीप आणि नैवेद्य असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं आता धूप कुठं मिळणार, सगळ्यांना माहिती आहे कुठं कुठं मिळतात, परंतु आपल्याकडं व्हरायटी असे धूप तुम्हाला मिळणार आहे. पण घ्यायचं तिकडं असं काही हे नाही. दुकानात जिकडं तुम्हाला योग्य वाटेल तिकडं घ्या, परंतु अगरबत्ती वापरू नका. ठीक आहे. पीओपीच्या मूर्त्या वापरू नये, कारण त्याच्यातनं
प्रदूषण होतं आणि ते पाणी कोणी जनावर किंवा आपण वापरल्यानं त्याच्यातून सुद्धा आपल्याला रोग होण्याची संभावना असते. त्याच्यामुळं आम्ही काय केलं की मातीच्या गणेश मूर्ती आपण इकडं उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ज्यांना हवंय त्यांनी ते घेऊन जावं. ठीक आहे. तर आता शेवटचा आणि महत्वाचा विषय आणि तो म्हणजे श्री स्वामी समर्थ सार्वजनिक गणेशोत्सव समिती हा 21 दिवसीय गणेशोत्सव यंदा 19वा काय म्हणजे 2008 पासून सुरू झालेला हा उत्सव. मंदिराला 18 वर्षे झाली, परंतु गणेशोत्सव जो आहे तो 19वा आहे. तर या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण वेगवेगळे उपक्रम आणि कार्यक्रम राबवले जातात. तर त्याच्यामध्ये आर्थिक बाजू सक्षम व्हावी किंवा या परिसराचा आणि मंदिराचा अजून पुढचा जो उद्धार आहे किंवा पुढच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत ते होण्यासाठी म्हणजे आतापर्यंत आपल्याकडं श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर, व्यायामशाळा, सभागृह, मंदिर, गणेशोत्सव असे उपक्रम आहेत. पुढे जाऊन भरपूर उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत. त्याच्यासाठी आर्थिक मदत पाहिजे. त्या माध्यमातून आपण वर्षातून फक्त एकदा लॉटरीच्या निमित्ताने आम्ही डोनेशन साठी बाहेर जातो, लोकांपर्यंत जातो. नाहीतर लोकांनी जे आणून इकडे देतात तेच त्याच्या माध्यमातून वर्षाचे 12ही महिने 60 महाप्रसाद किमान इकडं दिले जातात. विश्वातील पहिलं मंदिर ज्या मंदिराच्या मार्फत हा महाप्रसाद म्हणजे मंदिराची स्थापना म्हणजे मूर्तीची स्थापना झाल्यानंतर स्वामी इकडं अधिष्ठान घेतल्यानंतर तिकडून ते आत तगायत एकही दिवस मंदिर बंद नाही, एकही दिवस महाप्रसाद बंद झाला नाही. म्हणजे कोरोनाच्या काळात सुद्धा. त्यामुळं तुम्ही 50 रुपये देऊन जे अन्नदान करताय किंवा जे काही योगदान तुमच्या माध्यमातून होते त्याच्यातच हा सगळे गोष्टी उभा राहतात. त्याच्यासाठी सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की कृपया आमची लॉटरी विकत घ्या किंवा एखादं 1 बुक, 5 बुक, 10 बुक आपण नेऊन आपल्या कुटुंबियांना, आपल्या मित्रमंडळींना, आपण जिकडं काम करतो अशा सोबतच्या लोकांना त्या विकून गणेश चतुर्थीचा ड्रॉ व्हायच्या अगोदर तुम्ही ते पैसे तिकडे आवरून जमा करा. म्हणजे आता बुक घेतला तर आता पैसे द्यायची गरज नाही. तेव्हा हे सगळे म्हणजे बुक जे आहे तुम्ही फक्त आपली नाव नोंदणी आणि मोबाईल नंबर देऊन आपलं नाव रजिस्टर करून तो एक पुस्तक 2 जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं घेऊन जाऊन तुम्ही आम्हाला मदत करू शकताय. आणि हे मदत केल्याने काय होणार आहे तर हे मदत केल्याने तुम्ही तुमचं एक योगदान या मंदिरासाठी या गणेशोत्सवासाठी तुम्ही देणार आहात आणि त्याच्यातनं तुमच्या पदरी पुण्यकर्म हे तुमच्या पदरी पडणार आहे. तेव्हा मला तुम्हाला फोर्स करायला लावू नका, कारण मी फोर्स करणार नाही आहे. कारण भगवंताची शेवटी इच्छा तुम्ही घेणार नाही घेणार, मदत करणार नाही करणार हे सगळं तुमच्यावरती अवलंबून आहे. कारण शेवटी कसं आहे भगवंत आपली परीक्षा घेत असतो की माझ्याकडे येऊन तू एवढं मागतोस मग माझ्यासाठी तू काय करतो. कारण भगवंत आपली वेळोवेळी परीक्षा घेत असतो आणि सगळ्यांना कळवण्यात अतिशय आनंद होतो की पुढचा जो गणेशोत्सव आहे तो झाल्या या मंदिराचा कायापालट होण्यासाठी म्हणजे नवीन मंदिर उभं राहण्यासाठी आपण तिकडून सुरुवात करणार आहोत. त्याच्यामुळं हे डोनेशन जे काही येणार आहे
की यंदापासून आपण 1 वर्षाचं समजा किती पैसे गोळा करू, किती निधी गोळा करू किंवा किती साहित्य गोळा करू त्याच्यावरती, म्हणजे तुम्ही पैसेच दिले पाहिजे असं त्या भाग नाही. तुम्ही लोखंड देऊ शकता, तुम्ही चिरे देऊ शकता, तुम्ही सिमेंट देऊ शकता, तुम्ही रेती देऊ शकता, तुम्ही काहीही देऊ शकता, परंतु स्वामी समर्थांच्या सेवेत आपण रुजू व्हावं ही सगळ्यांना नम्र विनंती. आणि येणारा आपला रविवार आहे, दर रविवारी आपलं स्वामीच्या पादुका कुठल्या ना कुठल्या घरी जात असतात. तर यंदा विनायक जाधव यांच्याकडे कृपया उभे राहा. यांच्याकडे पाचोड्याला या पादुका जात आहेत. त्यांनी कृपया त्यांनी आमंत्रण दिलेलं आहे तिकडं आणि तिकडं स्वामीच्या पादुका घेऊन जात आहेत. लोकेशन जे आहे ते ग्रुपवरती पाठवलं जाईल. ज्यांना कोणाला या मंदिराचे कार्यक्रम जाणून घ्यायचे आहेत कृपया आमच्याशी संपर्क साधा. आमचा फोन नंबर घ्या, रिक्वेस्ट पाठवा, तुम्हाला ग्रुपमध्ये सामील केलं जाईल. धन्यवाद.